करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांची याद, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं। हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकवणे दि हरी विठ्ठला। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी आज जो घेण्यात आलेला अभंग आहे, माझा इकोच कमी करून टाका थोडा, आता बोलायचंय। मोकळा आवाज द्या, म्हणजे शार्प आवाज एकदम। मला दोन आवाज येत आहेत माझे। तर आजचा जो अभंग आहे तो पांडुरंगाचे लाडके भक्त, विश्वविख्यात आणि फारच सुंदर असा खरोखर जीवन जगून दाखवलं त्यांनी असे तुकोबारांचा आहे, जो 4 चरणाचा अभंग आहे, मागणीपर प्रकरणातील विठ्ठला। आजच्या या अभंगातून तुकोबारा आपल्या प्रत्येकाला खरोखर एक चांगला संदेश देऊन जात आहे। जीवनभर त्यांनी भरपूर काही वाङ्मय आपल्यासाठी दिलेला आहे आणि विशेष करून ते पांडुरंगा चरणी मागणी करत आहेत आणि त्या मागणीतून काय मागत आहेत ते आपण आजच्या या कीर्तनातून पुढे बघणार आहोत। विठ्ठला। तर कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर एक छोटा परिहार द्यायचा। आज इथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या तलवार मराठा या गावी होत आहे। कारण मी मराठा पुढे शब्द यामुळे लावला, कारण मी बिदरला गेलो होतो आज दर्शनाला, येता येता दुसऱ्या तलवार मध्येच उतरलो। ते काहीतरी तलवार क आहे, तलवार के, वा वा हुशार मुलं आहे। आणि तिथून म्हटलं जवळ आलो आपण, राहू द्या मग थोडा आरामशीर जाऊ, संध्याकाळी 9 वाजता कीर्तन आहे, मी 4लाच पोहोचलो त्या तलवाडमध्ये। तर त्यामुळं हे तलवाड गाव आणि त्यामध्ये पावन झालेली भूमी साक्षात भोलेनाथांच्या चरणामुळे, आणि इकडे आल्यानंतर मी एक चांगली गोष्ट पाहिली प्रत्येक गावात, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की प्रत्येक चौकात। हे खरोखर आपला महाराष्ट्राचा, हे कर्नाटकात येतं ना, महाराष्ट्राचंच मानतो आम्ही, जाऊ द्या। तर महाराष्ट्राचं हे खरोखर सौभाग्यच आहे। छत्रपती शिवबा आपल्या इकडे आले आणि त्यांच्यानंतर त्यांचे छावा छत्रपती संभाजी महाराज पण, टाळकरी माळकरी वारकरी आणि इथे बसलेले तुम्ही पण
सर्वांचं मी हृदयापासून धन्यवाद देतो. विठ्ठला ज्यांच्यामुळे मला योग आला त्यांचं नाव घेतलंच नाही मी, क्षमा करा. पुंडलिक कल्याणे जे हैदराबादला असतात, तुमच्याच गावातले आहेत. आता मला माहिती नाही तुमच्या गावात आणखी कोण कोण असतात. तुमचं जसं गाव पूर्ण पाटील आहे तर तुमचं पण असेल काही ना काही आडनावाचं. त्यांचे एवढे धन्यवाद. आणि इथून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. आजचा जो अभंग आहे तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा फारच सुंदर असा अभंग. यामध्ये तुकोबाराय पांडुरंगाच्या चरणी मागणी करत आहेत. खरं पाहता संत हे परिपूर्ण असतात कारण भगवंत पण परिपूर्ण आहेत. बरोबर ना? तुम्हाला वाटतंय का की देवाकडे काही कमी असेल? काय बाबा, तुम्हाला वाटतं देवाकडे काही कमी असेल? मग देवाकडे काही कमी नाही तर त्यांच्या लाडक्या भक्तांकडे कशी कमी असू शकते? शक्यच नाही ते. पण तरीही तुकोबाराय या ठिकाणी मागत आहेत. कशासाठी मागत आहेत? ते त्यांच्यासाठी मागत नाहीत, ते मागत आहेत तलवाड गावच्या प्रत्येक ग्रामवासीसाठी. विठ्ठल विठ्ठल. तलवाड गावच्या प्रत्येक ग्रामवासीसाठी मागतायत काहीतरी तुकोबाराय. म्हणून आज ध्यानपूर्वक ऐका. बरोबर ना? बघा आजचा दिवस फार महत्वाचा आहे. तसे सगळेजण थकलेले तुम्ही. 6 दिवस येऊ उद्याचा 1 दिवस फक्त काला खाऊन मोकळे व्हा, मग परत पुढच्याच वर्षी या. बरोबर का? मध्ये आधी होत असेल माहिती नाही, पण थोडक्यात तुकोबाराय का मागत आहेत? आपल्यासाठी मागत आहेत. कारण साक्षात पांडुरंगाला मागण्याची ताकद आपली नाहीये. आता पंढरीतला अनुभव म्हणून सांगतो. लाखोच्या संख्येने वारकरी तिथे येतात. प्रत्येक व्यक्ती तिथे आल्यानंतर पांडुरंगाला काही ना काहीतरी मागतो का नाही? काय वाटतं? हाय का याच्यात कोणी बसलेला जो आजपर्यंत देवाला काहीच मागितलेला नाही? बघा एकाचाही हात वरी नाही. बाबांनी केला पण अर्धाच केला. म्हटलं अर्धा मागितलं ना अर्ध राहिलं. विठ्ठला बरोबर का नाही? मागतात हो. काय? ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. आरतीमध्ये पुढे येते काय? आम्हाला धन द्या, आम्हाला फेमस बनवा, आम्हाला पॉप्युलॅरिटी फार प्रसिद्ध झालं पाहिजे. अहो ही आरती तुम्ही बघितली ना, तुम्ही म्हणसाल काय देवाची स्तुती करताय का मागून घेताय? काय महाराजांना माहिती अशी अवस्था आहे आज. अहो भगवंतानी काय कमी केलंय तुम्हाला की मागायची गरज पडे आपल्याला? काय प्राप्त झालाय त्याला सोबत इंद्रिय दिले नाक कान डोळे. अहो काय काय मजा मारतात लोक. डोळ्याने रूप बघतो व्यक्ती, माहितीये ना. सुंदरता जर बघायला भेटली नसती तर आनंद आला असता. नाकाने सुवास. बघा तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, देवाने नाक इथं का दिले सांगा बरं?
काय महाराज, इथं पण देऊ शकला असता मागच्या बाजूला. डोक्याला ताप. आणि सर्वात मोठी प्रॉब्लेम काय माहितीये का, नाक कमी जास्त असलं की नावबोट पण ठेवतात लोक. हा, कधी कधी म्हणतात चपट्या नाकाचा आहे, लांब नाकाचा, चपट्या नाकाचा. मागच्या बाजूला दिला असतं तर बघायचं टेन्शनच नव्हतं. पण नाक यामुळे इथं दिलं कारण खातो काय हे कळायला पाहिजे. पहिला घास उचलल्यानंतर व्यक्ती तोंडात नाही घालत. काय महाराज काय करतात, वास घेतो ना, सडलंय का काय, नाही तर कसंही खाल्लं असतं आपण, बरोबर का नाही. ही जी रचना केली ना लाखो करोडाच्या या नरदेहाला, आपल्या देहाला, ही रचना त्या सर्वात हुशार व्यक्तीनेच केली असणार आहे. तुम्हाला वाटतंय का की आता गावातला एखादा कुंभार मडके घडवतात त्यांनी वगैरे केली असं आहे का? नाही. या विश्वातला सर्वात बुद्धिमान व्यक्तिमत्वच ते करू शकतं. आणि या नरदेह, हा जो नरदेह आपल्याला लाखो करोडाचा प्राप्त झाला, याच्यापेक्षा मोठी काय मोलाची गोष्ट मागायची देवाला? काही गरजच नाही मागायची. पण तरीही तुकोबारायांना कळालं की यांना शरीर भेटलं, शरीर घेतलं, सगळं काही ठीकठाक झालं, राहण्यासाठी घर आहे, फिरण्यासाठी गाड्या आहेत, बघायला टीव्या आहेत आणि खिशात नोटा आहेत. मग आता जीव विसरून जाणार. म्हणून तुकोबारायांनी शेवटी का होईना फार सुंदर असं अभंगात वर्णन केलं. मागणी मागितली. काय म्हटले सुरुवातीला, ह्याची व्हावी माझी आस. बरोबर ना, हे फार महत्वाचं आहे. आता आशा करणं चांगलं पण नाहीये महाराज. आशाच हे आपल्या बद्धतेचं मोठं लक्षण आहे. इच्छा करणं. बघा, माझ्याकडे पहिले मोबाईल नव्हता. मोबाईल आल्यापासून टेन्शन वाढलं. कोणता? रिचार्ज करावा लागतो त्याला महिन्याला, फुकट नाही चालत ते. आता तर नवीन नियम आलाय, सिम ठेवायचा असेल तर बोला की. तुम्ही बोलले नाही की वाटतं गाव मोकळं आहे काय? क्षमा करा, गावाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. कीर्तनचा अर्थ काय होतो माहिती? कीर्तनाचा अर्थ होतो दोन्ही बाजूने बोलायचं असतं. कीर्तन म्हणजे कीर्ती गायन. कुणाचं? तर पांडुरंग परमात्मा भगवंताचं कीर्ती गायन करायचंय. नाम रूप गुण लीला धामाचं वर्णन केलं म्हणजे त्याला म्हणतात कीर्तन. आणि संकीर्तन पण शब्द एक, म्हणजे सोबत येऊन करणे. बरोबर ना? तर सोबत येऊन आपण कीर्तन, भगवंताच्या कीर्तीचं गान करायचं म्हणून त्याला कीर्तन म्हणतात. तर तुम्ही बोला, तुम्ही नाही बोलले तर मग मी गप्प बसतो. चालतंय का? हा, चालेल, काय हरकत नाही. तुम्ही बोला, मी बोलतो, आपण दोघं मिळून 11चा पल्ला गाठू. तसं माझं कीर्तन 12 पर्यंत नाही संपणार, हे फिक्स आहे. ठीक आहे ना? चालतंय. आजची रात्र मी पुन्हा नाही येणार आहे. होऊ द्या, जाऊ द्या, रडू नका. महत्वाचं काय आहे, तुकोबारा आपल्यासाठी मागणी मागत आहेत. त्यांना काही गरज नाही आहे, कारण तुकोबारा म्हणतात मला
अनुचित आहे. तुकोबाराय काय म्हणत आहे? काही नाही मागणार आम्ही, आम्हाला अनुचित वाटतं म्हणे. कारण आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकून ठेवलंय. फार सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. हे आवश्यक आहे. तुकोबाराय एक उदाहरण प्रस्थापित करत आहे आपल्या पुढं की काही मागू नका देवाकडे, काही कमी केलेलं नाही. तुम्हाला एक सांगू का? फार सुंदर ध्यानपूर्वक ऐका. मी जवळ हळू बोलेन ना तर ध्यानपूर्वक ऐकायचं. मोठ्याने ऐकलं कान बंद करा. ठीक आहे का? माहितीये काही इथे तुकोबाराय काय सांगत आहेत माहितीये का? की तुम्ही मागून भगवंतावर तुमचा अविश्वास दाखवून देताय की तुला देवा कळलं नाही, हे राहिले बघ द्यायचं. बरोबर का नाही? असं कसं काय होऊ शकतं? तो विश्वाचा मालक आहे. तुमची एकट्याची काळजी नाही, त्याला सगळ्या जगाची काळजी म्हणतो. जगन्नाथ पण आहे. महाभारताच्या वेळेला तुम्हाला सांगतो तेवढ्या कुरुक्षेत्राच्या मैदानाच्या मधोमध एका चिमणीने अंडे दिले होते. आणि अंडे लगेच काय पक्षी बनत नसतात, वेळ लागतो, त्याला उभायला वेळ लागतो. त्यावेळी असं सांगण्यात येतं की भगवंताने अर्जुनाला सांगितलं म्हणे, आता त्यांना कुठं बाजूला करणार म्हणे, दूरवर एक मंदिर आहे, त्या मंदिराचा मोठा घंटा, तो घंटा असा प्रकारे त्यांच्यावर एक झाकण बसेल असा मार म्हणे. आणि अर्जुनाने तसं केलं, कारण महान धनुर्धरी होता. शेवटच्या दिवसापर्यंत तो घंटा त्या छोट्या चिमणीच्या परिवाराची रक्षा करत होता. आणि शेवटच्या दिवशी मग अर्जुनाला आठवलं ते म्हणे, देवा काही खायला वगैरे होतं का नाही, पोचवला का नाही डब्बा वगैरे? म्हणे बघ म्हणे थोडं ते घंटा हलवून बघ. त्यावेळेला तो घंटा बाजूला झाला ना, आतमध्ये सगळं खायला होतं, सर्व खायला होतं. एकदा रुक्मिणी मातेने पांडुरंगाची परीक्षा केली द्वारकेत असताना. म्हणे तुम्ही म्हणे सगळ्यांना खाऊ घालता, तुम्ही कोणालाच काही कमी ठेवत नाही. मग एकदा बघूया तुमची परीक्षा. तिने पण एक दोन मुंग्या अशा डब्बीत ठेवल्या, माचीसची डब्बी असते तशी. म्हणे बघूया. म्हणे बघ म्हणे तुला वाटतं काही विषयच नाही. कसं असतं, बायको पुढे नवरा कमी नाही पडला पाहिजे. कसं आहे, बायको पुढे नवरा कमी झाला तर कॉलर टाईट नाही राहत ना, त्याच्यामुळं. तर ते म्हणे काय विषय नाही, बघून घे म्हणे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुक्मिणी माता म्हणे ठीक आहे ना, सर्व ठीक आहे? ठीक आहे म्हणे, ठीक आहे मी आलेच आतून. मग आत गेली, पाहिली तर डब्यात साखरेचे दाणे होते. म्हणजे भगवंत एवढी काळजी घेतात की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळावी, पण ती मिळते आपल्या कर्मानुसार. त्यामुळे आपल्याला कमी जास्तपणा दिसतो. विठ्ठला भगवंताचा प्रत्येक जण लेकरू आहे, म्हणून एक करोडपती आणि दुसरा रोडपती. बरोबर का नाही? पण ते आपल्या कर्मानुसार आहे, म्हणून याच्यात वाईट मानायचं काही काम नाही. या जन्मात मी रोडपती असेल, पुढच्या वेळेला मी अंबानीच्या जवळ येईल, चालेल का नाही? होऊ शकतं. जसे कर्म कराल तसं आपल्याला भोगायला येणार.
आपल्याला भोगायला आले म्हणून त्याच्यात दुःख मानायचं काम नाही. कारण प्रत्येक जण म्हणतो देवाने माझं वाईट केलं. कोणी केलं? कोणी वाईट केलं? हो, देवाने माझं वाईट केलं. देवाला तूच दिसला होता वाईट करायला, बाकी नव्हते का? हा, असं काय तू शेजारी म्हणून देवाना वाईट करायचं असं काही नाही. देवाने कोणाचंच वाईट नाही केलं. ते भगवंत आपला चांगलाच विचार करतात, पण आपण चांगला विचार करू शकत नाही, आपली बुद्धी कमी पडते. म्हणून तुकोबार आपलं प्रतिनिधित्व करून मागत आहेत पांडुरंगाकडे. आणि खरं पाहता संताला मागायची गरज नाही. तुकोबार म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जळ जिने लाजीरवाने. किती मोठा शब्द आहे. असं लाजीरवाना जीवन नाही जगत म्हणे आम्ही नसतो मागत, भीक नाही मागत. मागायची ताकद फक्त एका व्यक्तीत आहे, ते म्हणजे संत. तुमच्या गावात किती संत आहेत? किती आहेत हो? मी तर नाही बाबा, मी संत नाहीये. कारण संत म्हणजे भक्त, बरं का? साधक असू शकतो आपण साधक आहे, आपण भक्त नाही. कारण भक्त ऐसे जाना. किती येतात? हातवारी करा. देही उदास झालेले किती येतो? उचला यांना. देही उदासचा अर्थ कळतो का? खायला दिलं तर भांडण नाही करायचं, कळलं का? नाही तर चहा नाही दिला तर मग सुनांचा चहा नाही दिला लगेच पोरीला फोन, बाई बघ बघ. सुनबाई काळजीच घेत नाही, विनाकारण संपत्ती लिहून दिली, बरोबर का नाही? याला देही उदास नाही म्हणत. देही उदासचा अर्थ होतो तुकोबारायासारखा, नामदेवरायांसारखा. एकदा गेले कुठं? भंडाऱ्यावर गेले, भामचंद्रावर गेले की परत त्यांना विचारच नव्हता परत यायचा. 15 दिवस तिथं बसले देवाचा साक्षात्कार होईपर्यंत. याला म्हणतात देही उदास. आपण नाहीये अजून. आता तुमच्या बाजूने मीच म्हणतो, जाऊ द्या, नाहीये आपण. आपल्याला व्हायचंय. कळतंय का मी काय बोललो? आपल्याला व्हायचंय, बरोबर ना? म्हणून संसारात राहूनच व्हायचंय, संसार सोडून नाही व्हायचं, बरं का? टेन्शन घेऊ नका. महत्वाचं काय आहे? तुकोबारायांसारखी मागणी. तुकोबाराय हे आपल्याला आपलं प्रतिनिधित्व करून आपल्याला घेऊन देणार आहेत. आणि काय मागणी मागत आहेत हे पहिल्या चरणात
व्हावी माझी आस. थोडक्यात समजून घ्या, तुकोबाराय म्हणत आहेत, माझी एकच आशा आहे पांडुरंगा तुझ्या चरणी. काय आहे? जन्म जन्मी तुझा दास. का माहितीये का? कारण पुढचं बोलणं आवश्यक असतं. कधी कधी काय होतं माहितीये का, अर्ध बोलल्यानंतर अर्थाचा अनर्थ होत असतो. म्हणून ते काय म्हटले, मला दासच राहायचंय, तू टेन्शन घेऊ नको पांडुरंगा, मी दुसरं काहीतरी मागेल. कळलं का? दुसरं काही मागणार नाही मी. धन धान्य जमीन जुमडा असं काही मागणार नाहीये मी. तुला काय मागत आहे? जन्म जन्मी तुझा दास. बघा, दासाचे काही मुख्य लक्षणं असतात. दासाचे काय लक्षणं असतात माहितीये का? बस म्हटलं तर बस, आणि उठ म्हटलं तर उठ. हे दासाचे लक्षणं असतात. म्हणजे साध्या भाषेत आमच्या इकडे म्हणतात, विकलेल्या बैलासारखा असतो तो दास. समजलं का? विकलेल्या बैलासारखा. बैलाला विकल्यानंतर तो बैल म्हणतो का की माझा मागचा मालक मला हिरवा चारा टाकायचा, तू का मला कोरडा चारा टाकतोय? म्हणतो का कधी? अरे जे दिलं त्याला खावं लागतं, ठेवलं तसं राहावं लागतं. तसं असतं दासाचं जीवन. म्हणून इथे दास शब्द वापरलेला आहे. आजकाल प्रत्येकाला बॉस बनू वाटतं. तुम्ही घरात बघा, दारात बघा, शेतात बघा आणि शाळेतही बघा, प्रत्येक जण नंबर लावणे आणि तिथं वर पण बघा पक्षात प्रत्येकाला वाटतंय मी बसाव त्या गादीवर. घरातल्या नाही, मुख्यमंत्र्याच्या गादीवर. वाटतं का नाही? प्रत्येकाला वाटतंय, मलाही वाटतंय, पण करत नाही कोणी. विठ्ठला आता मला कोण करणार आहे मुख्यमंत्री? बरोबर ना? आशा नाही. आपला मुख्यमंत्री बरा आहे, पंढरीचा वास. तर थोडक्यात मला हे सांगायचं, प्रत्येकाला इच्छा आहे बॉस बनण्याची, पण काय करणार आहे? आध्यात्मिक जगात दासाचं स्थान हे सर्वश्रेष्ठ असतं आणि या जगात बॉसचं स्थान सर्वश्रेष्ठ असतं. तुम्ही कधीच पाहणार नाही, तुम्हाला कधीच दिसणार नाही असं की कंपनीचा मालक ड्रायव्हरला म्हणला, किती दिवस झाले तूच गाडी चालवतो, आज तू मागं बस, मी पुढे बसतो. कधी पाहिलं का हो? कधी पाहिलं का असं? प्रधानमंत्री मोदीजी म्हणले, आता तू मागं बस, मी पुढे चालवतो. होईल का? या जगात कधीच नाही. प्रत्येकाला आपलं ना स्टेटस वरी ठेवायचं. स्टेटस कळलं का? हा, इथं स्टेटसचा प्रॉब्लेम आहे. या जगामध्ये स्टेटस पाहिजे, म्हणून ते व्हॉट्सअपला पण त्यांनी स्टेटस दिलाय. पहिले नव्हतं असं. व्हॉट्सअपला असं काही नव्हतं. स्टेटस, मी कोण आहे, मी भिकारी का असो ना, पण तो स्टेटस ठेवणार सकाळी सकाळी. बरोबर आहे ना? म्हणजे खायचे वांदे असू दे, पण तो स्टेटस ठेवणार आणि दुसऱ्याच्या गाडी सोबत फोटो काढून स्टेटस ठेवणार. विठ्ठला दुसऱ्याचीच गाडी असती, मालकाची गाडी असती, तो काढतो फोटो असा. ह्या गोष्टी त्या मोबाईल वाल्यांना कळाल्या. त्यामुळे स्टेटस आज प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी असावं, पण आध्यात्मिक जगात, वैकुंठात, पंढरीत गेल्यानंतर तुम्हाला हे नाही दिसणार. तिथे दासाचं स्थान सर्वश्रेष्ठ असतं आणि इथे बॉस. पण आपल्याला दास बनायचं आहे. जोपर्यंत आपण दास बनणार नाही तोपर्यंत आपल्याला पांडुरंग समजणार नाही. माझा जो वाक्य आहे ना, असं कोरून ठेवा. आजच्या कीर्तनातून काही जरी नाही भेटलं चालेल, पण तुम्हाला जोपर्यंत दास भावना येणार नाही तोपर्यंत तुम्ही पांडुरंगाचे प्रिय बनूच शकत नाही. विठ्ठल इथे तुकोबारे का म्हणत आहे, जन्मोजन्मी तुझा दास. म्हणायला पाहिजे होतं एकच जन्म देवा, लय असतो त्रास. बरोबर का नाही? बघा, दास बनायचं तर त्रास सहन करावा लागतो. राम अवतारामध्ये भगवंताचे जे दास भाव घेऊन आलेले बंधू होते लक्ष्मण. बरोबर काय? लक्ष्मणाने किती त्रास सहन केला. अहो, लग्न झाल्यानंतर वाटतंय कमीत कमी बापाने 2 महिने तरी फुकटचा पैसा द्यावा मला फिरायला. वाटतंय का नाही? गाडी वगैरे आजकाल लोक जातात, मी तो शब्द इथे कीर्तनात नाही वापरणार, ते जातात फिरायला जातात ना, ते कशा तरी साठी जातात आणि
तिकडे आनंदी आनंद, त्यांना फिरायचं असतं, दुसरं काय नसतं, भोग घ्यायचा फक्त आणि फिरून यायचं. हे प्रत्येकाला वाटतंय, बरोबर ना? पण इथे लग्न झाल्या झाल्या लक्ष्मणजीने आपल्या धर्मपत्नीचा दुरावा त्यांना सहन करावा लागला. माहितीये, उर्मिला जीवनभर, क्षमा करा, जोपर्यंत वनवास होता 14 वर्षाचा, उर्मिला ही जमिनीवरच झोपलेली आहे. आणि लक्ष्मणजी जे होते ना, लक्ष्मण यांचं जीवन बघा, सीता माता आणि प्रभू रामचंद्र हे झोपल्यानंतर ते झोपायचे, त्यांना पाय दाबायचे असत. प्रभू रामाचे ते पाय दाबायचे, पाय दाबून भगवंत झोपले, त्याच्यानंतर ते झोपायचे आणि भगवंताला उठायच्या आधी ते उठायचे. बघा, ते आधी उठायचे आणि आधी उठून मग बाकी त्यांची सगळी व्यवस्था ते बघायचे. एकाही ठिकाणी झोपडी भगवान रामचंद्रांनी नाही बनवली, लक्ष्मणजीने. बघा, आता त्यांचं रोजच होतं, आज इथून तिथं तिथून तिथं चाले फिरतीवर, तर जाण्या अगोदर तिथे झोपडी रेडी असायची. कुठून लाकडं जमवायचे, कुठून ते पाला पाचोळा आणायचा. झोपायसाठी गादी नव्हती रामचंद्रांना, तर त्यांना मऊ गवत लागायचं. सगळंच गवत मऊ नसतं, शेतकरी मंडळ आहे, सगळ्यांना माहित आहे. म्हणजे एवढी सेवा लक्ष्मणजीने फार सहन केलं शेवटपर्यंत. आणि सर्वात दुःखाचे जे क्षण होते ना, लक्ष्मणजीच्याच जीवनात आले. सीता मातेला वनवासात सोडायचं, बरोबर ना? सीता मातेला वनवासात सोडायचं, पण त्यांच्याच जवळ आलं. त्यांनाच म्हटले, तू जा घेऊन, लक्ष्मण जा घेऊन. एवढं प्रेम होतं आईसारखी सीता मातेवर, आणि त्यांना वनवासात सोडायचं काम लक्ष्मणजीला. शेवटी पण, परत आल्यावर पण आणि अगोदर पण त्यांना फार त्रास झाला. आणि त्रास होऊनही ते आनंदी होते. 14 वर्ष झोपले नाही लक्ष्मणजी. माहितीये किती वर्ष? 14 वर्ष झोपले नाही. त्याच्या मागे बरेच कारण मी तुम्हाला कथेत नेणार नाही, कारण ती भागवताची कथा होते. मेघनाथला मारण्यासाठी, रावणाचा पुत्र मेघनाथला मारण्यासाठी तसा व्यक्ती पाहिजे होता. आणि मग काय, लक्ष्मणजी झोपले नाही. परत आल्यानंतर दुसऱ्या अवतारात विचार करा, ते म्हटले, भगवंता भरपूर त्रास सहन केला, आता तुझा मोठा भाऊ मी बनणार. आणि ते काय बनले? बलराम. कोण बनले? बळीराम दादा खोटं बोलतो, बरोबर का नाही? मग त्यांचा सुंदर माधुर्य लीला सुरू झाल्या. तर हा दासाचा स्वभाव मी सांगत होतो. दासाला बस म्हटलं तर बसावं लागतं, उठ म्हटलं उठावं लागतं. अशा प्रकारचा असं जीवन कोणाला आवडत नाही. पण भगवंताचा दास बनण्यात जो आनंद आहे ते कुठेच नाही. आणि तसं जीवन बघायचं असेल ना, तुकोबा आहे ते मागत आहेत सारखं सारखं, तुम्हाला दास बनव. आणि पुढे काय म्हणतात? पंढरीचा वारकरी. वारकऱ्याचं कसं काय तिथं नाव आलं? कारण जर खरोखर वारकरी असेल ना, तर तो खरोखर दास भावातच असतो. विठ्ठला जो खरा वारकरी आहे ना, तो दास भावात असतो, त्याचा दास भाव कधीच नसतो. म्हणून म्हटलंय, पंढरीच्या लोका नाही अभिमान. नाही अभिमान. पाया पडे एकमेकांना. पाया तोच पडू शकतो ज्याच्या हृदयात अहंकार नाहीये, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर नाहीये. तो झुकू शकतो आणि तो खरा वारकरी असतो. असे वारकरी नाहीये की बाबा घरी खायची सोय नाही, चाली आली आषाढी चला पोत उचला. रस्त्याने भरपूर खायला असतं, आहे का नाही? काही काही लोक येतात असे, मी तुम्हाला नाही म्हणत बरं का, मी असतो त्याच्यात.
3-4 पोते तर मी घेऊनच येतो, कारण केळीचा ट्रक खाली होतो, नंतर सफरचंद वगैरे भरपूर लोक वाटतात. मग मी आपलं भरत 1 महिन्याची तयारी करत असतो. आणि सोबत बघा, खरा वारकरी कधीच व्यसनी नसतो. नाही आवडलं तुम्हाला? नाही आवडलं तुम्हाला? खरा वारकरी कधी व्यसनी नसतो, कारण तुकोबाराय, नामदेवराय, आपले माऊली कधीच व्यसनी नव्हते. तोंडात तंबाखू घालतो आणि मग असे टाळी वाजवतो. काय उपयोग आहे टाळी वाजवायला? ठीक आहे, हरिनाम शक्तिशाली आहे, पण काय उपयोग अशा जीवनाचा? कळी काळे असे भक्त झाले म्हणे, तोंडात तंबाखूची नळी असते. काय उपयोग आहे? ती तंबाखूची नळी म्हणजे बिडीला म्हटले तुकोबाराय, पण त्यावेळेला बिडी शब्द होता का नाही माहिती नाही. तंबाखूची नळी काय उपयोग आहे? ते चिलम वगैरे असते, बरोबर ना? ती तंबाखूची नळी होती वाटते. नंतर बिड्या गिड्या आल्या. खरा वारकरी कसा असला पाहिजे महाराज? कसा असला पाहिजे? माझं कीर्तन असंच असतं. पुढच्या वर्षी बोला का नका बोलू, विठाला. का? कारण मी आता पंढरीतून आलोय, काहीतरी ऐकून गेलं पाहिजे आणि ध्यानातच राहिला पाहिजे महाराज. असा महाराज असला पाहिजे. असं नाही की मी हसवून वगैरे जाईल, काय महाराज होता घरी जाता, आता लोक म्हणतो काय हसवलं बरं का महाराजांनी. क्षमा करा, ते होत नाही माझ्याकडून, कारण तुम्ही हसत नाही. विठ्ठला. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. हे हरी तो कधीच जीवनात वारी चुकवणार नाही, कारण त्याच्या जीवनाचा तो नियमच आहे. वारकऱ्याच्या जीवनाचा पहिला नियम लक्षात ठेवा, त्याने जीवनात कधीच गळ्यातली माळ काढू नये. लाज वाटते मला सांगायला. कोरोना आला, न दिसणाऱ्या किड्याला सुद्धा घाबरले काही आणि माळा काढल्या आणि ते शब्द नाही घेऊ शकत. सूप पितात, सूप है ना? ते सूप पिऊन तुमच्या सूपवर तुमची श्रद्धा जास्त विठ्ठलापेक्षा. काय उपयोग आहे असा जीवनाचा? पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो, माझं ज्वलंत उदाहरण. अशा बाबाच्याच वयाची आजी आहे, तिच्या शेजारी त्यांना ते सूप घेऊन आले होते पुण्याच्या तिथे, आणि त्यांनी दुसऱ्या बाबांनी सूप पिलं. त्या आजीने नाही म्हटले मेले तर चालेल, पण मी ते पिणार नाही म्हणे. पण खरं पाहता तो बाबाच गचकला आणि आजी वाचली. विठ्ठला. तर वारकऱ्याच्या जीवनाचं फार महत्वाचं, गळ्यात कंठी माळ असावी, मुखात हरी नाम असावं आणि सत्संग करणारा असावा. फालतू इकडं तिकडं फिरणारा नाही. आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी एकदा तरी विठ्ठलाला भेटायला येणे. आणि सर्वात महत्वाचं, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, हे तुकोबारायांनी सांगितलं. कारण ती आपली पंढरीची वारी ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक फार मोठा सोहळा आहे. एकदा तरी जीवनात केली पाहिजे. किती लोकांनी वारी केली? हातवारी करा. करा हात. थोडा झोपणार नाही, हातवारी करा. वारी झाली नाही असे हातवारी करा, बाकी खाली करा. जीवनात कधी पंढरीची वारीच केली नाही, अरे एकदा तरी करा. जायच्या आधी तरी, वर जायच्या आधी एकदा करा. पंढरीची वारी नक्कीच करा.
वारकरी इथे आपल्याला आव्हान केलेलं आहे वारकरी होण्यासाठी. तर तुकोबारायाने, नामदेवरायाने, माऊलींनी प्रत्येकाने आपल्याला वारकरी बनायला सांगितलंय. वारकरी बना, पण जातीवंत बना. असा बना की तो लाडक्या विठुरायाला आवडला पाहिजे. फक्त लाडकी बहीण नको, लाडका भाऊ नको. आपण लाडके झालो पाहिजे, विठुरायाला लाडके झालो पाहिजे. कळलं ना? असा जीवनात नियम केला पाहिजे. फक्त चांगलं राहून वैकुंठ प्राप्ती होणार नाही, लक्षात ठेवा. या 4 गोष्टी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, बरोबर ना? हे करा, वारी करा आणि सुंदर असं जीवन जगा. वारकरी वारी चुकवणे दे हरी. आणि त्या पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगत आहे काय मिळणार आहे तुम्हाला वारीमध्ये. संत
संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. तर आता कीर्तनाच्या समापनाकडे जात आपण सुंदर असं विठोबा माऊलीचं आपलं भजन करूया, कारण वारीत गेल्यावर आपल्याला हेच ऐकायला मिळतं. विठोबा माझे आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुकवणे हरी. चंद्र भागे स्नान तुका मागे हेची दान. तुकोबारायांनी शेवटच्या चरणात फार सुंदर गोष्ट
मागे हेचे दान. दान मागण्याचं जे सर्वात उत्तम साधन आहे बघा यांच्याकडे. तुकोबाराने आपल्याला काय सांगितलंय बघा, काय मागा हे तुमच्यासाठी मागून दिलंय. चंद्रभागे स्नान. पंढरीला आल्यानंतर सर्वप्रथम आपण चंद्रभागे स्नान करतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, फक्त शरीराची स्वच्छता म्हणजे पूर्ण स्वच्छता नसते. चंद्रभागे स्नान केल्यानंतर सर्वात महत्वाचं जी घटना घडते ती आपल्याला समजणार नाही, ती आंतरिक शुद्धी होती. कारण आंतरिक शुद्धीशिवाय देव कळणार नाहीये. कारण आपण एवढं 15-20 दिवस वारीतून चालत चालत आलो, धूळ बसली, ती धूळ साफ करायला चंद्रभागेत डुबकी नाही मारलेली आपण. आपल्याला करोडो जन्माचं जे काही आपण घेऊन आलेलो आहे ते आपलं आडवं येतंय विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आणि ते चंद्रभागेत आपल्याला, कारण चंद्रभागा मैया आपली बहीण आहे, संतांची बहीण आहे, आणि ती आपल्याला निर्मळ बनवून माझी बहीण नाथरायांचा सुंदर प्रमाण महाराजांनी टाळ्या वाजवायला. सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे, पण इथं लागतं ते गळ्यात, बरोबर का? तर ते टाळी हाताने वाजवा बरं, जोरात हात वरी करा आणि वाजवा. संपत आलंय, टेन्शन घेऊ नका. झोपले होते म्हणून जागे केले तुम्ही, ठीक आहे? टाळी वाजवली ना सर्व स्नायू मोकळ्या होतात. थोडक्यात हे सांगायचंय मला, चंद्रभागे स्नान केल्यानंतर फक्त शरीराने शुद्ध नाही होत, तो आंतरिक शुद्ध होतो. आणि मग आपली बहीण चंद्रभागा उचलून बापा पुढे ठेवते. कारण बहीण बोलल्यानंतर बाप शांत होतो. पोराचं नाही ऐकत जास्त कोणी आजकाल. बहीण बोली, पोरीच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही बाप, बहिणीच्या डोळ्यात, पोरीच्या डोळ्यात, बरोबर ना? तर ती विशेषता आहे. आणि चंद्रभागा मैया आपल्याला शुद्ध करून पांडुरंगाचं दर्शन घडवण्यासाठी आपल्याला ती तयार करते. चंद्रभागा जी आहे ना, ती गंगेपेक्षा वेगळी नाहीये, हे लक्षात ठेवा. गंगेपेक्षा थोडी पण वेगळी नाहीये. म्हणून तर जनाबाई म्हणाल्या, भीमा आणि चंद्रभागा. चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भगवंताच्या चरणाला लागलेलं जल हे गंगेचं रूप धारण करून येत असतं. म्हणून सर्वात महत्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्या चंद्रभागेत डुबकी मारल्या आपण आंतरिक शुद्ध होऊ, भगवंताचं दर्शन होईल. दर्शन झाल्यानंतर काय, भगवंताचं दर्शन करणं सर्वात शेवटची पायरी आहे. दर्शन झाल्यानंतर काय पाहिजे आणखी? कारण भगवंत साक्षात आनंदाचे आगार आहेत.
आणि ते मिळाल्यावर आणखी दुसरं काय पाहिजे तुम्हाला? भगवंताची प्राप्ती ही फक्त वारीत होऊ शकते का सत्संग असतो. आणि हे सुंदर असं या अभंगातून तुकोबारायाने आपल्याला समजून सांगितलं. अभंगाचा भावार्थ सांगेल की तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संत संगती धरा, कारण आजकाल संत संगतीचा तिरस्कार चालू आहे. आणि मी एवढंच सांगेल आता शेवटी जे काही मंडळी इथं दिसत आहेत ना 40च्या पार झालेले, याच्यानंतर हे आता नवीन पिढी नाही येणार आहे इकडे, बरोबर आहे का नाही? फार कमी आहे. नवीन पिढी या अध्यात्माच्या मार्गाला येणं झाली का? कारण आई वडील काही त्यांना शिकवू इच्छित नाहीये. प्रत्येकाला वाटतंय, कारण मी आता अभंगात थोडं वेगळं सांगतोय, प्रत्येकाला वाटतंय माझं पोरग ऑफिसर झालं पाहिजे, माझी पोरगी डॉक्टर बनली पाहिजे. पण कोणाच माय बापाला असं वाटत नाही, मला तरी वाटतंय बरं काही की माझं पोरग माझी पोरगी संप्रदायात गेली पाहिजे. हा वाटतं का तुम्हाला? त्यामुळे वांदे आहेत आजकाल. पोरी भेटन आणि पोरं भेटन, सॉरी पोरं लय मोठे बरेच पोरं पडलेत है ना. का चांगलं राहिलं तर का नाही भेटायचं? मला कितीक जण म्हटले महाराज तुमच्या ओळखी असतात बघा, कुठं जातीच्या बाहेर असलं तरी चालतो विठ्ठला. का माहितीये का? कारण एकदा होऊन जाऊ द्या, पुढचं बघत बसू. पण थोडक्यात मला हे सांगायचं, तो जर असा सांप्रदायिक मार्गावर आला ना, अहो तुम्हाला मागा लागायची गरज नाही, ते तुमच्या मागा लागतील. कारण जर खरोखर तुम्हाला संबंध जोडायचा असला, तो लग्नाचा असो का शेजाऱ्याचा असो का जीवनात कोणत्याही प्रकारचा संबंध असेल, त्या व्यक्तीचा सद्गुणच बघतो आपण. सद्गुण नसेल तर जवळ पण जात नाही आपण. त्याच्या दुर्जन संसर्गम भज साधू समागमम. तुम्हाला 4 गोष्टी फार सुंदर सांगतो, त्या 4 गोष्टी सांगून मी थांबणार आहे. त्याच्यात दुर्जन संसर्गम काय म्हटले? दुर्जनाचा चुकूनही संग करू नका. भज साधू समागमम. काय करा? साधू समागम करा. आणि जीवनामध्ये चुकूनही साधूची वाट लागते. कुसंग केला की, आता मी प्रमाण घेत नाही बसणार, साधूची वाट लागते, बरोबर का? आणि मग ते काय म्हणतात? दररोज विचार करा, स्मर नित्यम अनित्यता. हे जग हे नश्वर आहे, हे पण ध्यानात ठेवा. बरंच आपलं विसरून जातो आपण. आपल्याला सकाळी उठल्यानंतर वाटतं की माझं हे म्हणजे जग हे शाश्वत राहणार आहे, मी शाश्वत राहणार आहे असं त्याला वाटतं. या गोष्टी नित्य स्मरण केल्या पाहिजे. आणि भगवंताचं स्मरण त्यामध्ये तुम्हाला एक अधिक आहे, ते केल्याशिवाय तुम्हाला कसं काय वाटेल हो? इथून गेलं पाहिजे, तुम्हाला वाटणारच नाही. पण थोडक्यात मी एवढं सांगेल शेवटी की आजच्या येणाऱ्या पिढीला संस्कृती शिकवण्यासाठी आई वडिलांनी तयार व्हा. का? कारण शाळेत मुलगा गेल्यानंतर आई वडील विचारत नाही. एक शिक्षक म्हणून मी सांगू इच्छितो की आई वडील घरी गृहपाठच विचारत नाहीत मुलांना. कॉलेजला गेलेल्या मुलीचा मोबाईल चेक होत नाही आणि आपल्या मुलाचाही मोबाईल चेक होत नाही. का? तर म्हणतात आम्हाला काम करायचं हो. अहो काम करून करून करणार काय? काम कोण करत असतो? जाऊ द्या, काम आहे आपल्याला, काम नाही करायचंय, आपलं कर्तव्य निभवायचंय फक्त. समजला का? काम गधा करत असतो, त्याला कळत नसतंय. काम आपल्याला करायचं नाही, आपलं कर्तव्य निभवायचं. पांडुरंग सगळं देईल. तुमच्या जीवनातली सर्वात मोठी जर प्राप्ती असेल ती तुमच्या मुलांना संस्कार देण्याचीच आहे. सगळं मोठं धन तेच आहे. आणि त्याच्यात बघा आईला गुरु बनवलंय हो, आईला गुरु बनवलंय. आणि इथे स्त्री प्रधानच गाव दिसतंय मला. सगळा स्त्री समाज बसलेला आहे. माय मावल्यांना मी दंडवत करतो आणि एकच शेवटचं वाक्य सांगतो, चुकूनही मांसाहार करू का माहितीये का? शेवटचं उदाहरण देतो बघा. बाप राक्षस असू द्या, बाप राक्षस असू द्या, चालतंय. माय माऊली राक्षस स्वभावाची नसावी. राक्षस काय करतात? पहिला त्यांचा आहार खराब असतो, नॉनव्हेज खातात ते विचार पुढचा जाऊ द्या, मी सांगतो बघा. भक्त प्रल्हाद जन्माला आले, माता भक्त होती, बरोबर? आणि बाप
एक नंबरचा राक्षस होता. पण रावण जन्माला आला. बाप कोण होता? अहो विश्रवा मुनी. आपल्याला माहितच नाही, शेजारच्याच गावचे तुमच्या. माहित नाही तुम्हाला? ब्राह्मण होत, ब्राह्मण ऋषी, आणि माय राक्षस होती. म्हणजे गुण कोणाचे येतात लेकरात. म्हणून सगळ्यात महत्वाचा हात जोडून सांगतो, आपलं बाकी तुम्ही जुगार खेळत नाही, मी एवढं मानतो. खेळता का तुम्ही? जुगार गिगार आहे का तुमचं? खेळत नाही ना? नका खेळू. म्हणजे मोबाईलात आलंय ते आजकाल जंगली रमी. मी XYZ बोलते, मी 1 करोड कमवले. बिचारी 1 करोड कमवले तर तू कशाला तिथं बसली असती? खोटारडेपणा सगळा, फसवाईगिरी, समाज नष्ट करायचे काम. मी एवढं सांगेल की माय माऊल्यांनी सुधरा. ती छडी विसरले हो आजकाल. अशी छडी घेतली ना आईने, अहो आम्ही थरथर कापायचो. आता काय विषयच नाही. माय बापालाच उचलतात आणि फेकतात लेकर. आणि चुकू नाही, शेवटचं एक माझं ध्यानात ठेवायचं, ते आठवतं ना, चुकू नाही मरेपर्यंत लेकरांना संपत्ती द्यायची नाही. विठ्ठला तुम्ही संपत्ती दिली की तुम्ही वाऱ्यावर. कळलं ना? तर हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा. आजच्या या अभंगाचा या बोबड्या बोलातून काय जे तुम्हाला थोडं कडू वाटलं असेल तर क्षमा करा, गोड वाटलं असेल तर आपलं मानून घ्या. आणि या ठिकाणी मी कीर्तनाला विराम देतो. ज्ञानेश्वर